राम मंदिराच्या मुद्द्यावरती सातत्याने राजकीय भूमिका घेणाऱ्या भाजपालाच आता अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी व गैरव्यवहाराच्या आरोपांवरती काँग्रेसने घेरण्याचा प्रयत्न केला आहे। राज्यव्यापी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलनाअंतर्गत ठाण्यातील ऐतिहासिक कोपिनेश्वर मंदिर परिसरात काँग्रेसने आंदोलन करत या कथित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। सकाळी शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते कोपिनेश्वर मंदिर परिसरातील राम मंदिरात एकत्र आले होते। पांढऱ्या टोप्या परिधान करून त्यांनी रघुपती राघव राजाराम खरा तो एकची धर्म आणि पसायदांचे सामूहिक गायन करत शांततापूर्ण सत्याग्रह केला आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी भक्ताच्या श्रद्धेवरती केला हल्ला, रामाच्या दानपेटीवर मारला डल्ला, तसेच राम नाम जपना पराया माल अपना अशा आशयाचे फलक झळकवत निषेध व्यक्त केला आहे। आंदोलनादरम्यान रामाच्या नावावरती राजकारण करणारेच आता कथित दान गैरव्यवहार मौन का बाळगत आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। रामाच्या धर्माच्या नावावरती राजकारण करणाऱ्यांनी या कथित प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केली आहे। कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या आंदोलनामध्ये ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्यासह गजानन देसाई, मधु मोहिते, विश्वास उडगी, राजेश जाधव, शीतल आहेर, मिलिंद खराडे, सेवा दलाचे अध्यक्ष रवी कोळी, उमेश कांबळे, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, वंदना शिंदे, जगदीश खेरालिया यांसह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। आपण बघितलं असेल की कशा पद्धतीने प्रभू श्रीरामांच्या तिजोरीवर डल्ल्या मारण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। आणि हा डल्ला मारत असताना सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, त्यानंतरचा प्रवास तुम्ही खा आणि आम्हालाही द्या अशा पद्धतीने चालू झाला। यांच्याच माध्यमातून ते मंदिर निर्माणाचं काम केलं गेलं, सिक्युरिटी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरती केली गेली, सर्व कार्यक्रम यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पडले, विश्वस्त मंडळ या ठिकाणी स्थापन केलं। परंतु ज्यावेळी प्रभू श्रीरामांच्या नावाने आपण ज्यावेळी मतं मागता, त्यांचं राजकारण त्यावेळी करता, तर ह्या झालेल्या चोरीचं उत्तरदायित्वसुद्धा त्या ठिकाणी आपण या भारतीय जनता पक्षाने आणि RSSने त्या ठिकाणी घेतलं पाहिजे। आपण बघितलं असेल की या मंदिराचे जे कोषाध्यक्ष होते, आपला मीडिया त्यांना प्रश्न विचारण्यासाठी ज्यावेळी गेला आणि त्यांना विचारलं की ह्याला जबाबदार ठरवून आपण त्या ठिकाणी आपल्या कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का, तर अरेरावी आणि दादागिरी करण्याचा तो माईकसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी खाली ढकलला। परंतु हा लक्षात घ्या, हा भारत देश आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढणारा हा देश आहे आणि प्रत्येक नागरिक हा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारणार आणि प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही दादागिरी करून त्या ठिकाणी चालणार नाही। म्हणूनच हा जो भ्रष्टाचार केलेला आहे की अतिशय संतप्त अशी भावना पूर्ण भारतवासियांमध्ये आहे आणि याच्या विरोधामध्ये आमचे सन्मान्य प्रांताध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आंदोलनं केली जात आहेत। रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम या माध्यमातून पसायदांचं आम्ही त्या ठिकाणी गायन करतोय आणि शांततापूर्ण मार्गाने आम्ही सत्याग्रह करतोय। तो सत्याग्रह आज आम्ही इथे ऐतिहासिक अशा कोपिनेश्वर मंदिरामध्ये सुद्धा केला आणि प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना केली की या चोरांना कुठेतरी सद्बुद्धी दे।